नागपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या मालिकेत आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या वाठोडा इथल्या घरावर अज्ञात आरोपींनी गोळीबार केला। या घटनेमध्ये शुभम मोटघरे आणि त्यांचं कुटुंब थोडक्यात बचावलं। मात्र या घटनेनंतर राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। नागपूर शहरात गंभीर गुन्हेगारीच्या घटना घडत असल्या तरी राजकारण आणि राजकीय नेते बहुतांश वेळा अशा हिंसक घटनांपासून दूर राहिले आहेत। नागपूरच्या राजकीय संस्कृतीतही हिंसाचाराचं प्रमाण तुलनेनं कमी राहिलं आहे। मात्र मंगळवारी रात्री घडलेल्या एका घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। प्रभाग क्रमांक 26 मधील काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या वाठोडा परिसरातील श्रावणनगर इथल्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला। या हल्ल्यात शुभम मोटघरे आणि त्यांचं कुटुंब थोडक्यात बचावलं। घटनेची माहिती मिळताच त्यांच्या निवासस्थानी राजकीय नेत्यांची गर्दी होऊ लागली। काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी घटनेची माहिती मिळताच शुभम मोटघरे यांची भेट घेतली। आणि जी घटना झाली ती दुर्दैवी घटना आहे। अशा प्रकारे जनप्रतिनिधीच्या घरावर गोळी चालणं हे चांगलं नाही, नागपूरच्या संस्कृतीला शोभणारं नाही आहे। आणि याचा तपास पोलीस काढेलच। आणि पोलिसांनी ज्या पद्धतीने इथं तपास चालवला आहे, सर्वच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर हजर आहेत आणि मागच्या 4 तासापासनं ते आरोपींचा शोध घेत आहे। तर सीपी साहेबांशी सुद्धा माझं बोलणं झालं आणि त्यांनी सुद्धा सर्वांना निर्देश दिले आणि आम्हाला वाटते की पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे, आरोपींना शोधून काढतील। आणि आम्ही सुद्धा लोक की कोण असू शकतो याच्या शोधात सर्व लोक आहोत आणि सगळे मिळून आरोपीला शोधतील ही अपेक्षा आहे। घटनेच्या काही तासातच शुभम मोटघरे यांच्या घरी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या। स्थानिक भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनीही मोटघरे यांची भेट घेतली। नागपूरमध्ये राजकीय नेत्यांवर अशा प्रकारचे हल्ले यापूर्वी झालेले नाहीत, त्यामुळे ही गंभीर बाब असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी भूमिका कृष्णा खोपडे यांनी मांडली। अशा प्रकारच्या ज्या काही घटना घटत असतील ते आमच्या सगळ्यासाठी दुर्दैवी आहे। कारण एखादा जनप्रतिनिधी असो, तो कोणत्याही पक्षाचा जनप्रतिनिधी असो, तो जनतेची सेवा करण्याकरता, जनतेचे काम करण्याकरिता, त्या भागातला डेव्हलपमेंट करण्याकरिता जनता त्याला निवडून देतात। परंतु कोणीतरी अशा प्रकारचे त्यांच्या घरावर हल्ला करणं, गोळीबारी करणं आणि याच्यामागे कोणाचं षडयंत्र आहे हे निश्चित स्वरूपात समोर येईल। नगरसेवकाच्या घरावर अशा प्रकारे गोळीबार होणं ही सामान्य घटना नसल्यानं पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे। पोलिसांनी रात्रीपासूनच या प्रकरणाचा तपास सुरू केला। शुभम मोटघरे यांच्या माहितीनुसार मंगळवारी रात्री सुमारे 1च्या सुमाराला हा हल्ला झाला। हल्ल्याच्या काही मिनिटांपूर्वीच ते आपल्या कुटुंबासह घरी पोहोचले होते। काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात झालेल्या रस्ते अपघातातही आपला जीव थोडक्यात बचावला होता। त्यानंतर आता या हल्ल्यात आपण आणि आपलं कुटुंब बचावलं ही ईश्वराची कृपा असल्याचं शुभम मोटघरे यांनी म्हटलं आहे। माझं एकदम साधं काम आहे राजकारणामध्ये। मी जो माझ्या आहे मी त्याची पण मदत करतो आणि जो माझ्या विरोधामध्ये पण आहे त्याची पण मदत करतो, हा माझा स्वभाव आहे। आणि लोकांना एवढं लोकांनी प्रेम दिलं, आज एकतर्फा लोकांनी निवडून दिलं। खरंच लोकांच्या माझ्यावरती बी खूप विश्वास आहे। आणखी त्याच लोकांच्या आशीर्वादाने मी मागच्या महिन्यामध्ये सुद्धा MP ला आशापूर जंगलमध्ये गाडी 4दा पलटी खाऊन पडली होती। तेव्हा पण लोकांच्या जनतेच्या आशीर्वादाने, आणखी हा पण वेळेस जनतेच्या आशीर्वादाने मला पुन्हा एक जनसेवा करण्याचा मौका मिळाला। आणखी पुन्हा मी ताकदीने लोकांची जनसेवा करेल। दरम्यान पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीही शुभम मोटघरे यांची भेट घेऊन आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचं आश्वासन दिलंय। आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत। या गोळीबारामागचं नेमकं कारण काय, हल्लेखोर कोण आणि हा हल्ला कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला याचा तपास आता पोलीस करत आहेत।